वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. पूर्वीच्या एका एपिसोडमध्ये असं म्हटलेलं आहे की मी 3 संगीतकार जे पिता पुत्र आहेत त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, संगीत संयोजन केलेलं त्यांचं. पण आज मला त्याच्यामध्ये सुधारणा करायची आहे, कारण की मी अशा 6 जोड्यांबरोबर काम केलेलं आहे. आणि ते म्हणजे सुधीर फडके, श्रीधर फडके, प्रभाकर पंडित, केदार पंडित, शाहीर साबळे, देवदत्त साबळे, राम फाटक आणि राजाभाऊ फाटक, नंतर प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे आणि विश्वास पाटणकर आणि मिथिलेश पाटणकर. आणि याच जोडीबद्दल म्हणजे विश्वास पाटणकर आणि मिथिलेश बद्दल मी आज बोलणार आहे. 40 वर्षापूर्वी, जवळजवळ 40 वर्षापूर्वी मी विश्वासच्या एका कॅसेटचं मी संगीत संयोजन केलं होतं. खूप चांगलं काम झालं होतं ते. विषय एकच मोठा होता ना, महाराजांचा, म्हणजे शिवाजी महाराजांच्या संदर्भातली सर्व गाणी होती ती. आणि ह्याला एक मुख्य म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं ह्याला निवेदन आहे सुरुवातीचं, त्याला आपण प्रस्तावना म्हणूया. अप्रतिम कॅसेट झाली होती ही. आणि ह्याची निर्मिती केली होती माझी गोड मैत्रीण, गोड गळ्याची गायिका नीला रवींद्र हिने. नीलाने एक संस्था स्थापन केली होती त्यावेळेस, प्रथमेश नावाची, आणि या संस्थेतर्फेच तिने ही निर्मिती केली होती. तर या संदर्भात नीलाने मला एक व्हिडिओ दिलाय, परमिशन दिली वापरायची, तर तो पहिला बघूया. शिवरायाचे 8वावे रूप या ऐतिहासिक कॅसेटला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रस्तावना लाभली आणि त्यांच्याच आशीर्वादाने प्रथमेशची खऱ्या अर्थाने घोडदौड सुरू झाली. बाळासाहेब रेकॉर्डिंगला आले होते त्यांचं, जेव्हा आम्ही प्रस्तावना रेकॉर्ड केली स्टुडिओमध्ये तेव्हा. आणि त्याच्यानंतर शिवाजी हा विषय, शिवाजी महाराज हा विषय म्हटलं त्याच्यानंतर कुठेही चूक राहता नाही, म्हणून रेकॉर्डिंग झाल्यानंतर संपूर्ण आमचं एडिटिंग मिक्सिंग होईपर्यंत ते स्टुडिओ थांबले. आणि आमचे कोरस बोलावले होते मी, आणि एका ठिकाणी बॅकग्राऊंड आम्हाला ते क्षत्रिय कुलावतौ सगो ब्राह्मण प्रतिभा ही जी ललकारी होती ती आम्ही रेकॉर्ड करत होतो. बाळासाहेब तिकडे बसून ऐकत होते. 2-3 रिटेक झाले, आले बाहेर, काय चाललंय, काय जोशच नाही म्हणजे तुमच्या हा सगळे बाजूला, असं करून माईक समोर उभं राहून त्यांनी स्वतः ती ललकारी दिली. तुला सांगते, अक्षरशः 10 कोरसचा आवाज त्यांच्या एका आवाजात होता. तो दमदारपणा त्यांच्या आवाजातला मला तेव्हा जाणवला. आणि रेकॉर्ड ह्या कॅसेट मध्ये सुद्धा त्यांच्या आवाजातलीच ही आहे. माझ्या मराठी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, प्रथमेश प्रॉडक्ट्स तर्फे शिवरायाचे 8वावे रूप या शिवगानाचे गीतरचनाकार सुरेश आत्रे मला भेटले. त्या प्रथमेशच्या निर्मात्या नीला रवींद्र ह्याही भेटल्या. दोघांचाही हट्ट एकच, काही झाले तरी या शिवगानाला तुम्ही प्रस्तावना दिलीच पाहिजे. शिवरायाचे 8वावे रूप, या धीर गंभीर समर्थ वाणीने मराठ्यांचा गत इतिहास नजरेसमोरून सरकू लागला. तो रोहिडेश्वर, तो राजगड, तो तोरणा, तो कोंढाणा, रायगड, पन्हाळगड, विशाळगड, प्रतापगड, किल्ले सुभानमंगळ, किल्ले पुरंदर, तो सिंधुदुर्ग, तो विजयदुर्ग, हे सारे गडकोट मराठी शिलेदारांच्या थाटात ऐटीत उभे राहून महाराजांना मुजरा करते होत आहेत. आणि आपल्या कडे कपारी छात्या अभिमानानं फुगून एकच गर्जना करत आहेत, तो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. ह्या कॅसेटचं रेकॉर्डिंग झालं होतं फेरोग्राफर स्टुडिओमध्ये, कुळाब्याला होता तेव्हा तो. आणि खूप मजा आली होती तेव्हा. तेव्हा काय AC नाही, काय नाही, 4 ट्रॅकवर रेकॉर्डिंग वगैरे होतं.
आणि माझे वादक पण छान होते. माधव पवार होता, दीपक बोरकर, राजेश देव होता, रमाकांत पाटील, हेमंत पंडित, मी तर वादळ होतच. आणि विशेष म्हणजे विश्वासने ह्याच्यात काही वाद्य वाजवली होती. अजून काही वादक होते खरे म्हणजे, पण मला नक्की त्यांची नावं आत्ता आठवत नाही. पण खूप काम झालं, पण खूप छान काम झालं होतं. आणि कदाचित हे काम छान झाल्यामुळे जेव्हा विश्वासचा मुलगा मिथिलेश पाटणकर यांनी त्याच्या गाण्याचं जेव्हा त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याचं जेव्हा संगीत संयोजन करायची वेळ आली, तेव्हा ती पण संधी मला मिळाली. आणि एक अर्थी असं की वडिलांचं पहिलं कॅसेट आणि मिथिलेशचं पहिलं कॅसेट हे दोन्ही करायची संधी मला मिळाली. इतकं छान वाटलं मला. आणि ह्याच संदर्भात मिथिलेश काय बोलतोय ऐकूया. नमस्कार मित्रांनो, आप्पांच्या गप्पा या कार्यक्रमात आज मला माझा अनुभव आप्पांबरोबरचा सांगायची संधी मिळते. खूप भाग्यवान आहे मी. आप्पा वडावकर हे व्यक्तिमत्व मी माझ्या अगदी लहानपणी बघितलेलं आहे. मला आठवतंय एकदा चर्चगेटला मला बाबा घेऊन गेले होते. आकाशवाणीला रेकॉर्डिंग होतं त्यांच्या एका गाण्याचं, आणि ते जे गाणं होतं ते गाणं होतं हे सूर काळजाचे. हे गाणं सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती या गायल्या होत्या. त्याचं संगीत माझ्या वडिलांनी विश्वास पाटणकर यांनी दिलं होतं आणि त्याचे संगीत संयोजक होते आप्पा वडावकर. तेव्हा त्यांच्याकडे एक असा सिंथेसायझर मी बघितला आणि त्यावर ते बरीच अशी बटणं सगळी ऑपरेट करून करून पीसेस वाजवत होते. खूप छान वाटत होते ते पीसेस. आणि मला असं वाटलं की हा असा कीबोर्ड आपल्याला पण यायला पाहिजे. आणि जेव्हा ते सगळ्या म्युझिशियन्सना सूचना देत होते, सगळ्यांना नोटेशन सांगत होते, बाबा त्यांच्याशी काहीतरी बोलायचे, मग परत थोड्या वेळ रेकॉर्डिंग थांबायचं, मग कविताजी गायच्या. आतमध्ये प्रभाकर पंडित, सुप्रसिद्ध संगीतकार प्रभाकर पंडित हे आतमध्ये स्वतः ध्वनिमुद्रक म्हणून तिथे काम बघत होते. आणि असं ते मला सगळी खूप गंमत वाटली आणि खूपच मला असं वाटलं की हेच मला करायचंय. आणि ते ठरल्यामुळे कदाचित मग मी त्या दिशेने माझा प्रवास तो नकळत त्या दिवशी सुरू झाला असं आपण म्हणू शकतो. आपण बघितल्यानंतर जेव्हा मी 9वीत गेलो आणि माझ्या चालींची कॅसेट करण्याचं ठरवलं आई वडिलांनी, आणि तेव्हा त्या कॅसेटचं नाव होतं बहरू कळियासी आला. तर ह्या कॅसेट साठी मग अरेंजर म्हणून मला असं वाटलं की आपल्याला अप्पांबरोबर काम करायला मिळालं पाहिजे. आणि मग अप्पांना आम्ही अप्रोच केलं. आम्ही दादरला त्यांच्या घरी गेलो. काही गाण्यांचे पीसेस, छोटे छोटे पीसेस मी काढले होते आणि ते सगळे त्यांनी बघितले, वाचले, असे हातात जवळ धरतात त्याचं वाचताना, आणि त्याचं धरून चांगलं केलंय असं म्हणाले. आणि मला खूपच तेव्हा असं वाटलं की ही खूप मोठी जाग आहे. आणि त्याच्यानंतर शशांक लालचंदजी यांच्या स्टुडिओमध्ये, SL स्टुडिओमध्ये या अल्बमचं रेकॉर्डिंग झालं. आणि तेव्हा मला अप्पांना फुल फ्लेजेड काम करताना खूप जवळून बघायला मिळालं. ते पीसेस कसे काढतात, रिदम पॅटर्न्स कसे ठरवतात, साऊंड कसा सिलेक्ट करतात, ऑब्लिकाटो कसा वाजवतात. रनिंग टाइम ते ऑब्लिकाटो वाजवायचे, असं हातात हार्मोनी धरायचे, हार्मोनी चार्ट, आणि गाणं लाव सांगायचे ध्वनिमुद्रकाला आणि टेक कर सांगायचे, आणि ते डायरेक्ट त्याचा ऑब्लिगाटो 1 टेक वाजवायचे. मला कळलंच नव्हतं की हे नुसतं हार्मोनी बघून कसं काय डायरेक्ट ऑब्लिगाटो वाजवू शकतात. आधी त्यांना ठरवावं लागत नाही, आधी ठरवायला कसं लागत नसेल. तर ह्या मला सगळ्या गोष्टी खूपच मी इम्प्रेस झालो. आणि मी एकदम अप्पा म्हणजे माझे हिरो तेव्हापासून झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की पांडुरंग हा जो अल्बम होता, या अल्बमसाठी सुद्धा अप्पांनी माझ्यासाठी संगीत संयोजन केलं. आणि माझ्या बाबांची तर अनेक गाणी त्यांनी संगीत संयोजन केलेलं आहे. आणि इनफॅक्ट माझ्या बाबांचा पहिला अल्बम, माझ्या बाबांची पहिली कॅसेट आयुष्यातली संगीतकार म्हणून, शिवरायांचे 8वे रूप, त्याचे संगीतकार बाबा होते आणि त्याचं संगीत संयोजन
आप्पा वडावकरांनी इतकं सुंदर केलं होतं. मी ती कॅसेट नेहमी ऐकायचो. मी लहान होतो, त्या ध्वनिमुद्रणाला मी जाऊ शकलो नव्हतो. परंतु नंतर बऱ्याच वेळा मला आप्पांना जवळून बघता आलं, जवळून काम करता आलं त्यांच्याबरोबर. खूपच टॅलेंटेड माणूस इतका साधा कसा काय असू शकतो, हे मला नेहमी त्यांच्याबद्दल खोडं पडतं. आणि पहिला जेव्हा माझा अल्बम रेकॉर्डिंग त्याचं होत होतं, तेव्हा रेकॉर्डिंग ज्या दिवशी संपलं त्या दिवशी आप्पांनी त्यांचं मानधनाचं पाकिट जे होतं, माझ्या आईबाबांनी त्यांना एक मानधनाचं पाकिट दिलं. त्यावेळी जे काही मानधन ठरलं असेल त्याप्रमाणे ते पाकिट त्यांनी मला बक्षीस देऊन टाकलं. तू खूप छान काम केलंस, तर तुला हे बक्षीस, असं त्यांनी. आणि ही इतकी सुंदर एक आठवण आहे. तर मला असं वाटतं की आप्पा तुम्ही असेच कायम खूप छान छान काम करत राहा आणि आम्ही ते ऐकत राहू. आणि तुमचा जो मिश्किल स्वभाव आहे तो असाच तुम्ही जपलेला आहे अजून सुद्धा. आणि मला आता शेवटी ह्या बाईटच्या शेवटी एक फक्त असं म्हणावंसं वाटतं की माझ्या वडिलांचा पहिला अल्बम त्यांनी केलेला आहे, माझा पहिला अल्बम त्यांनी केलेला आहे संगीत संयोजक म्हणून. तर आता माझा मुलगा सुद्धा चाली लावतो, विदित पाटणकर. तर त्याचं सुद्धा एखादं गाणं त्यांनी भविष्यात करावं, म्हणजे 3 पिढ्यांचे संगीत संयोजक असं मला वाटतं. तर असं नक्कीच भविष्यात घडेल अशी आपण आशा करूया. धन्यवाद आप्पा. मिथिलेश, खूप धन्यवाद माझ्याबद्दल इतका चांगला बोललास. खरं म्हणजे आजच्या ह्याच्यातला मिथिलेश हा खूप वरच्या लेवलचा संगीतकार आहे, संगीत संयोजक आहे. वर्कशॉप छान घेतो, व्हॉइस कल्चरचा तो ट्रेनिंग करतो आणि तो काय काय नाही निवेदन चांगला करतो. तर एक म्हणतात ना की बाप से बेटा, तसा मिथिलेश आहे. आणि काय सांगू, तू तुझ्या मुलाबद्दल तू मला आता बोललायस विदित बद्दल, त्याचं मी ऐकत असतो. बाहेरनं पण त्याच्याबद्दल ऐकत असतो की विदित किती हुशार आहे, काय आहे. आणि जी इच्छा तू व्यक्त केलीस की याचं एखादं गाणं करावं, तुला नक्की प्रयत्न करूया. कारण माझं थोडंसं ट्रेडिशनल अरेंजमेंट असते, ओरिजिनल वाद्य असतात, मला इलेक्ट्रॉनिक येत नाही. म्हणजे एक तर येत नाही आणि रुची पण नाही त्याच्यामध्ये. पण हल्लीची पोरं त्याच्यामध्ये खूप हुशार आहे. आणि मी जे काही समजा चुकून केलं तर त्याला आवडेल की नाही हा मोठा प्रश्न. तर तरी बघू, आपण काहीतरी प्रयत्न नक्की करूया. तर एपिसोडच्या शेवटाला जाताना जी नीलानी आणि ह्यांनी मला लिंक दिली ह्या विश्वासच्या सगळ्या गाण्यांची कॅसेटची, ती मी तुम्हाला ऐकवणार आहे बाळासाहेबांच्या निवेदनासकट. धन्यवाद देतो मी विश्वासला आणि नीलाला, त्यांनी मला परमिशन दिली ही व्हिडिओ वापरायची, लिंक वापरायची. एपिसोड संपवतोय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनल माझा. नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.